इथे राज ठाकरेंनी काढलेलं तुमचं अगदी खास संघ वेशामधलं चित्र, व्यंगचित्र दिसतंय, हास्य चित्र, कुठे इथेच काढलं काय? नाही नाही नाही, हे मुळात राजनी कधी काढलं मला माहित नाही. राजचं याचं एक प्रदर्शन भरलं होतं 12-15 वर्षापूर्वी. तिथे अकोल्यातल्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी ते 25,000 रुपयाला विकत घेतलं आणि नंतर ते मला भेट दिलंय. त्यामुळे हे मला म्हणजे हे राजनी काढलंय, पण हे मला राजनी भेट दिलेलं व्यंगचित्र नव्हे. अकोल्यात ज्यांनी घेऊन पाठवलं त्यांनी मला नावं नाही कळवलं, त्यांनी पाठवलं ते मग माझ्याकडे लावून ठेवलं. घरातल्या मी आता या 7 सफदरजंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेतोय, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बारीक गोष्ट सुद्धा उगाच लावायची म्हणून लावली नाही, काही ना काहीतरी त्याच्या मागे ते इतक्या बारकाईने लक्ष घालणं. हा, थोडंसं लक्ष घालतो. म्हणजे तुम्ही इथे लिहिलेली वाक्य जर पाहिलं, लिडरशिपचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरचं आवडतं मला ते की नो डिफीट इज फायनल अनलेस यू स्टॉप ट्राईंग. त्यामुळे तिथपासून मला असं वाटतं, म्हणून इथे तुम्हाला फार फोटोंचाही फापट पसारा नाहीये. त्यामुळे अगदीच मोजके हे लावण्याचा. तुमच्याविषयी एक कुतूहल असंख्य मराठी, खास करून महाराष्ट्रातल्या तरुण मंडळींमध्ये असं बोलताना जाणवतं, ते तुम्हाला या निमित्ताने विचारतो की तुम्ही गावाकडनं निघालात खरं, पण एकदा राष्ट्रीय पातळीवर आल्यानंतर उगाच पुन्हा मागच्या राज्यस्तरावर, गावातल्या स्तरावर तिथल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये रस घेत बसला नाही. हे जाणीवपूर्वक केलं? नाही, हे जाणीवपूर्वकच केलं. पहिली गोष्ट अशी की कोणी राजकारणाचा प्रारंभ करतो तो एकदम गांधी नेहरू परिवारात जन्मला असला तर तो एकदम राष्ट्रीय नेता जन्मता होतो. अन्यथा प्रत्येकाला छोटी सुरुवात करावी लागते. आणि खासकर मराठवाड्यातला माणूस, ब्राह्मण, जे महाराष्ट्रात काही राजकारणासाठी फार मोठा गुण नाही, दोषच मानला जाईल, शिक्षक वडील, राजकारणाची परंपरा नाही, आर्थिक स्थिती शिक्षका इतकी, शेतीवाडी नाही. त्यामुळे हे सगळी पृष्ठभूमी पाहिल्यावर तर काही राजकारणात जाण्यात अर्थच नाही. म्हणजे माझे वडील तुम्हाला नेहमी सांगायचे की तू राजकारणात जाऊच नको. आणि मग मी ऐकत नाही असं पाहिल्यावर गोपीनाथ माझ्या घरी यायचे, तर त्यावेळी ते गोपीनाथ मुंडेंना सांगायचे तू कशाला आमच्या प्रमोदच्या नादाला लागतो, तू काँग्रेसमध्ये जा. आणि आमच्या गावात एक नेते होते भगवानराव लोमटे, आत्ताही आहे, त्यावेळी ते जिल्हा परिषदेत शिक्षण, त्याच्यासारखा सभापती होशील, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होशील, तुझं काही भलं होईल, तू काय येतं. तर त्यामुळे मुळात राजकारण तिथून सुरू झालं. परंतु मला असं वाटतं की स्वभावतः म्हणजे काही गोष्टी म्हणजे तुमच्या कार्यक्रमावर स्पष्ट सांगायच्या तर मुळात मी अपघाताने राजकारणात आलो नाही, मी स्वेच्छेने आलोय. त्यामुळे मोठे मोठे जे नेते जन्म राजकारणात काढून सांगतात की तसं तुम्हाला शिक्षकच व्हायचं होतं, तसं तुम्हाला पत्रकारच व्हायचं होतं. खरं मी मला इथं काही व्हायचं नव्हतं, मला राजकारणीच व्हायचं होतं. आणि त्याचं माझं कारण असं होतं की मी आजही मानत असं आलो आहे की समाजाचा बदल करण्याची ताकद, आपल्याला हवा तो समाज घडवण्याची ताकद, प्रामाणिकपणे काम केलं तर दुःख दर्द दूर करण्याची ताकद जे राज्यतंत्र तुम्हाला देतं ते दुसरं कुठलंही तंत्र देत नाही. प्रत्येक माध्यमाला मर्यादा आहेत. तुम्ही एक उत्तम चित्रपट काढू शकता, काढला तुम्ही स्वदेश, पण त्यातून एखादंच मोहन भागवत पैदा होईल जो जाईल. परंतु मी एक धोरण आखलं की हे इतकं केल्याशिवाय, गावात गेल्याशिवाय असं करता येणार नाही. ते 10,000 लोक, 10,000 लोक जातील खेड्यात. त्यामुळं मुळात मी एक चित्रपट असेल कुठलंही मत, एक चांगलं पुस्तक लिहिलं, अमर्त्य सेनला नोबेल पारितोषिक मिळालं. पण त्याच्या नोबेल पारितोषिकांनी देशात गरिबी किती कळलं, पण एक गरीब श्रीमंत नाही झाला त्याच्याशिवाय. तर त्यामुळं प्रत्येक माध्यमाची मर्यादा. मला असं वाटतं की राजकारण याची अमर्याद आहे, म्हणजे ह्याची ताकद विलक्षण आहे. त्यामुळे तुम्ही बदलणं, बिघडवणं ह्याची ताकद मोठी आहे. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक राजकारणात आलो. आणि मला कुठलाही जन्म मिळाला तर मला असं वाटतं की मी राजकारणातच येईन. दुसरी गोष्ट अशी की राजकारणात आल्यानंतर सुरुवात कुठली छोटी नदी असते तशीच असते, पण मला कधीच राष्ट्रीय राजकारणापेक्षा कशाचीही रुची वाटली नाही.
जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका तर काही नाही, दूर दूर तर नाही. पण माझी इच्छा असती तर मी 86 पासून राज्यसभेत आहे. मी विधान परिषदेत जाऊ शकलो असतो. मी कधी गेलो नाही. आणि त्यामुळे दिल्लीत राजकारण करायचं हे माझं नेहमी उद्देश राहिला. आणि त्यामुळे मी इथं ठरवून आलो. ईश्वर कृपेनं जास्त वेगाने आलो. योगायोग असतात. मी नेहमी असं मानत आलो की एक महाराजा रणजित सिंगाचा अपवाद जर वगळला तर अर्वाचीन भारताच्या इतिहासात मराठेच असे होते ज्यांनी आपल्या सीमांच्या प्रांतांच्या सीमा ओलांडून देशासाठी लढाया केल्या. एक महाराजा रणजित सिंग होते जे अफगाणिस्तानपर्यंत गेले. त्यांचा अपवाद वगळता तर मराठेच अटकेपार गेले. पानिपतच्या 3 लढायामधल्या पहिल्या 2 लढाया मुसलमानातच झाल्या. एकच लढाई हिंदू आणि मुसलमानात झाली किंवा आक्रमक आणि स्वदेशी लोकात झाली, ऐत्य देशात झाली आणि ती मराठे लढले. परंतु मराठ्यांचा सगळ्यात मोठा दोष त्यांचा इतिहास वाचताना माझ्या असं लक्षात आला की दसऱ्याला पुण्याहून सीमोल्लंघन करायचं आणि जिंकत जिंकत शिमग्याला पुन्हा परत पुण्यात यायचं. म्हणजे दिल्लीच्या लाल किल्ल्यात जाऊन सिंहासन घण मारून तोडणारे पेशवे यांना कधी आपण त्या सिंहासनावर बसलं पाहिजे असं त्यांच्या मनात आलं नाही. आणि त्यामुळं दिल्ली जिंकायची, सिंहासन तोडायचं, तिथे कुठल्या तरी बादशाला बसवायचं आणि वापस जायचं. असं जे पुण्याची ओढ अशी जी राहिली ती पेशव्यांपासून आधुनिक छत्रपतीपर्यंत सर्वांच्या मनात राहिली. आणि म्हणून मी अनेकदा सभांमधूनही आमच्या मित्रांवर टीका करताना सांगितलं की याच्यामध्ये क्रिकेट सारखं हे नेहमी रनआउट झाले. कारण यांना दिल्लीत राहिलं की मुंबईची आठवण यायची, मुंबईत राहिलं की दिल्लीची आठवण यायची. आणि त्यामुळं मग इकडं जाऊ तिकडं जाऊ या निर्णायिकेमध्ये झालं नाही. माझ्या दृष्टीने असा कधी मनाशी माझ्या प्रश्नच नव्हता. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकलो असतो, महाराष्ट्रातही छोटा मोठा मंत्री होऊ शकलो असतो, महाराष्ट्रातही विधान परिषद जाऊ शकलो असतो, एखादी मुंबई पुण्यातली जागा निवडून विधानसभेतही निवडून आणू शकलो असतो. यातलं मी काहीच केलं नाही, मला याची तर रुचीच नव्हती. आणि आत्ताही महाराष्ट्रात माझा प्रांत आहे, तो माझ्या मागे आहे. सगळे कार्यकर्ते स्नेह देतात, सन्मान देतात. पण मी ते रोजच्या कामामध्ये काहीही दखल देत नाही. नितीन गडकरी असतील, मुंडे असतील, खडसे असतील, कोंडकर असतील, ते स्वतंत्र आहेत. म्हणजे मोठं एक समोर त्यांच्या काम सांगण्यापलीकडं मी रोज लक्ष देत नाही. आणि मला असं वाटतं की त्यामुळे त्यांना माझा जाचही नसतो. एकच आणखी गोष्ट या अनुषंगाने विचारतो की विचारांची इतकी स्वच्छता, निर्णयामागची इतकी स्पष्टता, त्याच्यासाठी करायच्या परिश्रमांमधला नेमकेपणा, हे सगळं आपल्यामध्ये असून सुद्धा परिस्थितीच्या वेगवेगळ्या गोष्टीतनं कधीतरी पूर्ण हार, पूर्ण अपयश, पूर्ण लोकांनी चुकीचं समजणं, अशा गोष्टीची कधी अस्वस्थता, खंत, दुःख, त्रास नाही. हे बघ, चुकीचं समजण्याची खंत तर अनेकदा होते. त्यात फार लोकांना दोष देण्यात अर्थ नाही. आता तुम्ही 7 सफदरजंगमध्ये बसलाय, याचं सगळं शूटिंग करताय, कॅसेटवर ये, तर पाहणारे 4 लोक असे निघतील. आता अनेकांना हे माहित नाही की हे घर माझं नाही, हे फर्निचर माझं नाही, ह्याची जी भव्यता दिसते ती माझी नाही, हे योगायोगाने मला मिळालेलं घर आहे. आणि त्यामुळं पण कोणीतरी असं म्हणून बघा किती आलिशान असतं. आता मला असं वाटतं की ज्याला आपण ऑक्युपेशनल किंवा प्रोफेशनल हॅझार्ड्स म्हणतो ते असतं. कधी कधी रस्त्यावरून आपण चालत असताना अपघात होतो. आपण डाव्या बाजूने चालत असतो, आपण फुटपाथला चिटकून चालत असतो, पण तो येणारा पिऊन आलेला असतो, तो फुटपाथवरच गाडी आणतो. सलमान खान आला तर काय, ते झोपलेलं तर काय त्याच्यात दोष. तर कधी कधी आयुष्यात आपल्याला त्या झोपलेल्याची भूमिका असते.
आपण आपल्या घरी निवांत झोपलं असतो, तो सलमान खान येऊन मध्यरात्री तुमच्या अंगावर गाडी घालतो, तर आपलं हात पाय दुखावतात. राजकारण हे जीवघेण्या स्पर्धेचं ठिकाण असतं. त्यामुळे तुम्ही वर जाऊ लागला की कधी मित्रांना कधी शत्रूंना हे आवडत नाही, ते काही करतात, त्यामुळं थोडं खालीवर चालतं. पण मी म्हणजे एक साधारण 75 ते 85 असा कालखंड धरला, अगदी सुरुवातीचं राजकारण. गेल्या 30 वर्षात मला असं वाटतं की मी गमावलंय कमी, कमावलंय जास्त. मला माझ्या पक्षाने न दिलं त्या गोष्टी कमी आहेत, दिल्या त्या यादींची इच्छा संख्या खूप मोठी आहे. आणि त्यामुळं सर्व मिळून जर विचार केला तर एक राजकीय माणसाच्या आयुष्यात तो काय होत असतो, म्हणजे एकच भारतात सगळ्यात मोठं पद आहे पंतप्रधान. समजा 2 मिनिटं ते सोडून दिलं तर बाकी मी अर्धा डझन मंत्री, म्हणजे संरक्षण मंत्र्यापासून संसदीय मंत्र्यापर्यंत सगळी कामं केलेली आहेत. 19 वर्ष मी निरंतर दिल्लीमध्ये राज्यसभेत आहे. मी गेली 25 वर्ष भारतीय जनता पक्षाचा जनरल सेक्रेटरी आहे. त्यामुळे एक भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद आणि एक देशाचं पंतप्रधान पद, म्हणजे मी याला काही कमी लेखत नाही, ही 2 पदं सोडली तर मला असं वाटतं की कोणतं पद मला पक्षाने द्यायचं ठरलंय. त्यामुळे मला ही पदं मिळाली नाही याची चिंता करून आपलं मनस्वास्थ्य बिघडण्यापेक्षा मला इतकं दिलंय हे मी का पाहू नये हे मला कळत नाही. त्यामुळे मी नेहमीच परवा मध्यंतरी एक नो एंट्री सिनेमा आला, त्याच्यामध्ये तो सारखं तो बी पॉझिटिव्ह म्हणतो, आणि नंतर शेवटी त्याला तुझं विजय तू बी पॉझिटिव्ह काय आहे, तो म्हणतो बी पॉझिटिव्ह म्हणजे माझं ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह. तसं त्यावेळी तुम्ही एकदम हसलोत त्या चित्रपट पाहताना, म्हणलं की माझाही ब्लड ग्रुप हा बी पॉझिटिव्ह आहे. तर त्याच्यामुळे म्हणलं पण बी पॉझिटिव्ह जे मिळालंय त्याचं आनंद व्यक्त करण्यापेक्षा एखाद गोष्ट मिळाली नाही त्याची काय खंत करायची. आणि म्हणून नैराश्य मला येत नाही, दुःख होतं, मानवी स्वभाव, पण मी कधी निराश होत नाही. तुम्ही आता अगदी ताज्या नो एंट्रीचा उल्लेख केला, सलमानचा उल्लेख केला, विवेक ओबेरॉयचा उल्लेख केला. मला वाटतं इतके ताजे सिनेमे तुमच्या घरातल्या थिएटरमध्ये सुद्धा आहेत. आपण तिकडे जाऊन एखादा बघूया काय? स्टुडिओ क्रिएट केलाय, मला सिनेमाची इतकी मनापासून आवड आहे. नाही, एक 5-7 वर्षापूर्वी एका मित्राने म्हटलं की बाबा आता जसं राजकारण सुरू झालंय, तुला काही सिनेमा बघायला जाणं होत नाही, गर्दी असते, सुरक्षा असते, वेळ मिळत नाही. तर तो मला म्हणाला की आपण घरीच, नाहीतर तू एकटाच राहतो, पुष्कळ खोल्या आहेत, तर त्याच्यात आपण एका चित्रपटगृह तयार करू. तेव्हा त्यांनी हे पाठवलं आणि मग स्वाभाविकपणे हळूहळू मग आम्ही त्याचे कॅसेट्स गोळा करायला सुरुवात केली. पुढाऱ्याचं एक नशीब असतं की जर 4 प्रशंसकांना कळलं किंवा हा कॅसेट गोळा करतो तर काही ते आपोआप येत राहतात. मग आता आम्ही इतके मोठे की मग काही वेळेस चित्रपट निर्मातेच आपली कॅसेट पाठवून देतात. पण आम्ही एवढा नियम केलाय की जोपर्यंत ती अधिकृत असत नाही तोपर्यंत आम्ही ती घ्यायची नाही, पाहिजे नाही. तर त्यामुळं येतं आणि मग पाहायला वेळ काढत राहतो. बरोबर. पण हे नट्यांचे सगळ्या म्हणजे उत्तम दर्जाच्या सगळ्या कलावती आहेत. मधुबाला, मीना कुमारी, रेखा, माधुरी आणि ऐश्वर्या. नाही, काय झालं आता ह्याच्यात एकदम भिंती बोक्या असणं हे तर काही बरोबर नाही. आणि स्टुडिओमध्ये हे तर त्यामुळे मला काय लावायचं. मग त्याच्यानंतर मग पुष्कळ घरी परिवारात चर्चा झाली किंवा कोण, आणि त्यातल्या त्यात सुरू झालं. तर मग ते मधुबालापासून आम्हाला असं वाटलं की मला याच्यात मधुबालाबद्दल तर कधी आश्चर्य नव्हतं, मीना कुमारीबद्दलही नव्हतं. माधुरी दीक्षित सुद्धा जवळजवळ पहिल्या चित्रपटापासूनच ती सम्राज्ञीकडे प्रवास असं वाटत होतं. रेखाबद्दल असं कधी लोकांच्या मनात सुरुवातीचे चित्रपट, त्यामुळे ती तिचं ते इम्प्रूव्ड, पण आज तिचं ते स्थान आहे.
आणि अगदी ऐश्वर्या राय सुद्धा सुरुवातीला ज्यावेळी ती मिस वर्ल्ड झाली त्यावेळी आपली एक सुंदर नटवी बाहुली 1-2 सिनेमात राहील आणि पुढे जाईल असा लोकांचा अंदाज होता. कारण साधारणतः सौंदर्य स्पर्धा, मॉडेलिंग, ऍक्टिंग याचा काही संबंध नसतो. पण आता असं लक्षात येत आहे की नव्या पिढीमध्ये म्हणजे एका अर्थाने अजून एक तिथे जागा शिल्लक आहे राणी मुखर्जीसाठी. जर आपण अभिनय ब्लॅक पाहिला असेल नाही, ब्लॅक नाही, ब्लॅक तो पाहिलाच आहे, परंतु अन्य चित्रपटामध्ये सुद्धा. कारण कधी कधी असं ना की ऐश्वर्याला जे ईश्वरी वरदान आहे ते काही राणी मुखर्जीला नाही. म्हणजे आता जर राणी मुखर्जी इथे साध्या परिवेशात आली तर माणूस दुसऱ्यांदा सुद्धा वळून पाहणार नाही. म्हणजे मला पहिलीमध्ये अमोल पालेकरांनी ज्यावेळी तिला घेतलं आणि प्रकाशित होण्यापूर्वी अमोल पालेकरांची माझी सहज एक मी गुवाहाटीत होतो, ते गुवाहाटीत होते, थोड्या गप्पा झाल्या. तर त्यावेळी त्यांनी सुद्धा ज्या पद्धतीनं तिची प्रशंसा केली आणि त्यामुळे खरं म्हणजे अजून एक स्थान तिच्यासाठी ते. तुम्हाला एक गंमत सांगतो या निमित्ताने की पोरांमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेने चर्चा चालते ना. तर रुपालीवर पुण्याच्या अशी एकदा गप्पात ओघात निघालं, राणीचा जो जरा किंचित खर असलेला आवाज आहे तीच तिची मुलांच्या दृष्टीने ऍसेट आहे. हा असतं ना, माणसाला थोडासा जो घोगरा आवाज असतो. पण मला असं वाटतं की गंमत पुढची आहे, त्याच्यात विषय निघता मग बोलणारे वक्ते आवाज. तर राणी मुखर्जीचा तो असलेला घोगरा आवाज जसा आहे तसा हजारांचा पण आवाज. मला खरं इतकी संगीतातलं ज्ञान नाही, पण मला आठवतं एक 12-15 वर्षापूर्वी अटलजींच्या एका सभेत मी नागपूरला बोललो आणि मग दुसऱ्या दिवशी तरुण भारताने त्याचं वर्णन केलं. माझी पहिली सभा होती, 15-20 वर्ष झाले असते. आणि मग तो आला कसा स्टेजवर, तो आला, त्यांनी पाहिलं, जिंकला असं ते. आणि त्याच्यात त्यांनी याचा उल्लेख केला होता. म्हणजे आता तुम्ही उल्लेख करेपर्यंत मी तो उसळलं होतं. त्यात त्यांनी सांगितलं की किंचित खर्जाकडे झोकणारा आवाज असं त्यांनी त्याच्यातलं वर्णन केलं होतं. मला इतकी पारख नसल्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही. पण मला असं वाटतं की तिची ताकद तिच्या आवाजात नाही, तिची मुळात ताकद तिच्या अभिनयात आहे. म्हणजे आणि नुसत्या आवाजावर तरुण जात नाही. म्हणजे अगदी आवाजात जर पाहिलं ना तर जो अमिताभला आवाज आहे तोच रजा मुरारला सुद्धा आहे, अमरीश पुरीला आहे, रजा मुरारला आहे, सुरेश ओबेरॉयला आहे, अमिताभला आहे. त्यामुळे आवाज चौघांनाही त्या आवाजाची देणगी आहे. पण त्यातलं कोणी अमिताभ बच्चन नाही होऊ शकत. त्यामुळे मला असं वाटत नाही की अभिनयामध्ये केवळ एका अंगाकडे असल्याने म्हणजे चांगला आवाज असलेला जसं राजकारणात सुद्धा तो वक्ताच होईल असं नाही, तसं आवाजाचं नाही. पण त्याचा झपाटून टाकलेल्यासारखे असे होऊन पाहिलेले सिनेमे एखाद्या कलावंताचे कोणाचे आहेत का? आणि त्यांना माहिती नभोवाणी मंत्री झाल्यानंतर स्वाभाविकपणे ते भेटायला आलेले असतील? नाही, भेटायला पुष्कळ आले. माझं पहिलं कदाचित माझा चित्रपट आता तर माझ्याकडे नाही, तर तुम्हाला दाखवला असतं, मित्र घेऊन गेलाय. पण आणि ते नाव वाचून सगळ्यांना आश्चर्य वाटेल. पण नाही, मला सगळ्यात जास्त आवडलेला अलीकडच्या काळातला चित्रपट आहे शराबी. आणि तोच एक चित्रपट आहे जो किती वेळ पाहू शकतो, याचं काही कारण मला सांगता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये ते जे मुझे नवलखा ला दे हे जे गाणं आहे आणि त्याच्यावरचं नृत्य, त्याच्यानंतर अमिताभ, मला कारण माहित नाही मी त्याची काय आयडेंटिफाय करतो. आणि त्याचं आश्चर्य म्हणजे की त्या चित्रपटाला अप्रिशिएट केल्यानंतर 2-3 वर्षामध्ये म्हणजे अमिताभ बच्चननाही मी ओळखतो. खैर मी तर पहिल्यापासून ओळखत होतो, पण तेही मला ओळखतात. जयाप्रदा राज्यसभेची सदस्य आहे, अनेकदा ती माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा येऊन गेलेली आहे. आता दोघांनाही माहित आहे की मला आवड आहे. अलीकडे मी अगदी भारावून गेलो असेल तर नुकतंच मी ज्यावेळी सरकार पाहिला त्यावेळी नॉर्मली सरकारमध्ये लोक अमिताभ आणि अभिषेक यांनी भारावून गेले. मी भारावून गेलो त्या के मेनननी जो मोठ्या मुलाचं काम केलं त्याला. आणि मी त्यांना ओळखत, मी थोडं ओळखतो आणि मी ते मला ओळखत बहुधा नसावेत किंवा नाव असून नसावेत. मी त्यांचा मोबाईल नंबर हुडकला. नेहमीप्रमाणे नटाचा असल्यामुळे 5-5 दिवस त्याला उत्तर यायचं नाही. माझा प्रायव्हेट जातो म्हणून त्यांना कळलंही नसेल. शेवटी एके दिवशी ते सापडले आणि मग मी त्यांना कौतुकाचं सांगितलं की कारण आता एक झी टीव्हीवर एक टाइम बॉम्ब कार्यक्रम येतोय, त्याच्यात ते पंतप्रधानांची भूमिका करतायत. तर म्हणलं गँगस्टर पासून पंतप्रधानापर्यंत एकाच कालखंडात. आणि मला असं वाटतं की हा माणूस सुद्धा एक
जबरदस्त ताकदीचा आहे. खरंच काम साधारण संजीव कुमारची थोडीशी रोडावलेली आवृत्ती आहे, थोडा लठ्ठ नाही. संजीव कुमारला भेटला होतात का? नाही, माझी कधी नाही. सिनेमा बघितले? सिनेमा पुष्कळ पाहिले संजीव कुमारचे. आणि आता भेटीमध्ये कसं झालं की यांच्यापैकी या दोघांना भेटलो नाही, कारण मला भेटण्याआधीच तेव्हा बाकी माझी सगळ्यांची भेट झाली. त्याच्यामुळे मला काही म्हणजे यांच्या ऐश्वर्याला मी भेटलोय, रेखानाही भेटलोय, माधुरीलाही 2-4 वेळेस भेटलोय. नटामध्ये माझं साधारण म्हणजे देवानंदलाही मी भेटलोय, आम्ही आता पुष्कळांना भेटलोय. परंतु मला फार नादानी मी भेटायला जातो असं नाही. म्हणजे थोडासा मी अहंकारी माणूस आहे, त्यामुळे ते त्यांच्या जगात मोठे असतील तर मी माझ्या जगात आहे. त्यामुळे मी केव्हा फॅन म्हणून धावत बिवत गेलोय असं झालं नाही. परंतु नभो आणि मंत्री होतो, जसं राज कपूरचा स्टॅम्प काढला त्यावेळी त्याचा परिवार आला होता. मला वाटतं ऐश्वर्या त्यावेळी आली होती. माधुरीचं थोडं मराठी असल्यामुळे त्याचं एक आपलं वेगळं नातं असतं. अमिताभ राजकारणातच होते. अमिताभला तुम्ही सांगितलं का तुझ्या शराबी मी अनेकदा? हो, त्यालाही माहिती आहे, जयाप्रदालाही माहिती आहे, दोघांनाही माहिती आहे. नंतर मी त्यांना सांगितलंय. आणि अमिताभ नटापेक्षाही माझ्या दृष्टीनं इतका सुसंस्कृत माणूस चित्रपटसृष्टीत मला दुसरा समोरच्याला आणि खरं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकदा मी अमिताभ प्रवास करताना म्हणजे काही कारण नाही, त्याच्या पुष्कळ आठवणी पण मी आता एवढीच सांगतो. तर मी त्यांना एकदा म्हटलं की अमिताभ आता तुमचं वय झालं, तुम्ही आता तुमच्या वयाच्या भूमिका करा. आणि म्हटलं हॉलिवूड बॉलिवूड मधला एक फरक असा आहे की आपले नाते म्हणजे आपले कलावंत आहेत हे कधी झाडाच्या मागं पळण्याचं सोडत नाही. आता पुढची गेली 3-4 वर्ष मी त्याचा श्रेय घेऊ इच्छित नाही, परंतु योगायोग असा की जवळजवळ त्यांच्याशी मी एकदा जे बोललो की मला नेहमी असं वाटत झालं की तुम्ही आता सेकंड इनिंग खेळायला सुरुवात केली पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते आत्ताची सेकंड इनिंग खेळताय, म्हणजे ते भगवानपासून सरकारपर्यंत. मला असं वाटतं की लोक त्यांची फर्स्ट इनिंग विसरून गेले असावे. आणि त्या काळचे त्यांचे प्रशंसक जे जिवंत आहेत ते आहेतच, पण या काळात त्यांना इतके नवे प्रशंसक मिळाले असावेत. त्यामुळे त्या सगळ्यांची ओळख आहे. पण आता मला असं वाटतं की मीही वयाच्या आणि समाजातल्या अशा स्थानात आहे की ते नटाची एक्साइटमेंट किंवा नटीची एक्साइटमेंट अशी काही नाही आहे. पण 2 वेगळ्या क्षेत्रात काम करणारी माणसं म्हणजे मग ते आता जसं सिकंदरला पोरसला विचारलं तर कसं वागवावं, म्हणलं राजाने राजाला वागवावं तसं. तुम्हाला स्वतःला आमचं तसंच वागणं चालू आहे. तुम्हाला स्वतःला म्हणजे काम करण्यात इंटरेस्ट होता सिनेमात? नाही, मुळात काय मी राजकारणात येण्यापूर्वी एक नाटकाची संस्था चालवत होतो, नाट्याराधना म्हणून 4-5 वर्ष चालवत होतो. माझं प्रेमविवाह आहे ते लग्न सुद्धा आमचं एका नाटक बसवण्यातूनच झालं. त्यामुळे स्वाभाविकपणे कुठं ना कुठं तरी त्याचं अंग होतं. आणि चित्रपटात काम करावं असं कधी फार वाटलं नव्हतं, कारण त्यानंतर मी फारच लवकर इकडे राजकारणात आलो. आणि त्या काळात चित्रपट आजकाल इतकी जास्तही नव्हती आणि सोपंही नव्हतं. पण मध्यंतरी सहज एकदा मी मिड डे चाळत होतो तर त्याच्यात एक मधुर भंडारकरची एक मुलाखत आली आणि त्याला कोणतरी विचारलं की बाबा तुम्हाला जर कुठल्या राजकारणी माणसाला सिनेमात काम द्यायचं असेल तर तुम्हाला काय कोणाला देणार तुम्ही? तर त्यापूर्वी मी त्यांना ओळखत नव्हतं. मी चित्रपट पाहिले त्यांचे चांदणी बारपासून सगळं सत्ता, परंतु मी कधी त्यांच्याशी बोललो नव्हतो. तर त्यात त्यांनी माझं नाव लिहिलं. मी त्यांना फोन केला आणि मग ते म्हणलं नाही आय एम सिरियस. मी म्हटलं मजा म्हणून सांगितलं. म्हणलं ठीक आहे सिरियस आहे तर मी करतो. गंमत झाली. पण नंतर म्हणजे एकदा नंतर त्यांच्या मनात खरंच सिरियस आलं त्यावेळी मी म्हणाले की मला नाही वाटत की आता या अवस्थेत मी समाजात आहे तिथून मी आता मागे जाऊन सिनेमात सुरू करेन. पण अलीकडे असा थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला सिनेमा अलीकडे मी 3-4 पाहिलेत. खरं मी पहिली पाहिला आहे, त्याच्यानंतर मी नो एंट्री थिएटरमध्ये पाहिला आहे, त्याच्यानंतर अलीकडे आलेला मी हा सरकार थिएटरमध्ये पाहिलेला आहे. आता ते काही सिनेमे सगळे सारखेच असतात. सलमानचा एक अजून असा विनोदी सिनेमा आलाय त्याचं नाव मी विसरतो. पुष्कळ मी सिनेमा थिएटरमध्ये पाहतो, परंतु बुरलेले मी इथं पाहतो. तिसरं माझं असं की याच्यापेक्षाही असतील जे ऑल्सो सीन आहेत ते मी व्यायाम करताना माझ्या टीव्हीवर पाहतो. आणि त्याच्यापेक्षाही काम संपवायचे असे असतील तर ते कम्प्युटरमध्ये मी टाकून अर्धा तासाचे तुकड्यात पाहतो. त्यामुळे मी साधारण थिएटरमध्ये नॅचरली एका वेळी पूर्ण पाहतो, इथे मी अर्धा पाहतो, टीव्हीवर मी 3 तुकड्यात पाहतो, कम्प्युटरमध्ये मी 4 तुकड्यात पाहतो. पण तरी तुमचा अगदी ताजे संदर्भ नो एंट्री पर्यंतचे. मला साधारण चर्चित
नवे आहेत. आता खूप नवे इतके साधे साधे येत आहेत आणि इतके नवे मुलं मुली येत आहेत की त्यात एका मुलापासून दुसऱ्या मुलाला किंवा मुलीला वेगळं करणं अवघड आहे. म्हणजे साधारण तीच अंकाठी, ते सगळं अभिनयाचं आहे, तोच दर्जा, तर ते मी विसरतो. पण बाकी मी वाचतो. पण माझ्या वाचण्यामध्ये सुद्धा म्हणजे इंडिया टुडे पासून फिल्मफेअर पर्यंत किंवा आपण आउटलुक पासून फेमिना पर्यंत वाचत असल्यामुळे त्याला काही फार. आणि हे कलेक्शन सगळं स्वतः जाऊन आणता, सुचवता? नाही, ऍक्च्युअली काय यातलं काही लोक देतात, काही मुंबईत आणि दिल्लीत एक एक दुकानाला सांगितलेलं आहे, नवं आलं की ते पाठवतात. त्यामुळे साधारण हिंदी इकडे ठेवतो. हे सगळे इंग्रजी चित्रपट, इंग्रजी चित्रपट, हे सगळे इंग्रजी चित्रपट आहेत. आणि त्यातही मी ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळी सुद्धा मी घेऊन येतो. नाद आहे म्हणून मी गोळा केलेला असते. त्यातले काही जसं एखाद्याच्या घरी पुस्तकाची लायब्ररी असते आणि तो काही वाचलेले नसतात, त्यातले काही अजून याचे वरचे कव्हर सुद्धा निघालेले नाही. पुढे मला असं वाटतं की मिळणार नाही या हिशोबाने शब्दप्रधान गायकीमध्ये आपल्या मराठीमध्ये भावगीतकार वाटवे वगैरे होते. गजानन वाटव्यांचे ऐकलं. माझ्याकडे आत्ताही जे आयपॉडवर आहेत 400-500 एकूण 5000 गाणी आहेत. तर त्याच्यामध्ये आता तुम्ही आसामच्या दौऱ्यावर गेला, येता येता बरीच गाणी. मी साधारण असं आहे की विमानात साधारण 30-40 गाणी एका वेळेस मी ऐकतो. आणि मग मला आत्ता मी ते अबिदा परवीनचं एक नवीन गाणं ऐकलं आहे. नवीन आहे जुनं मी पहिल्यांदा ऐकलं, जी करता है. आणि त्या जी करता है मध्ये तिथून ती सुरू करते की जी करता है की ग्लास बनवू, मग ग्लास कशाला बनायचं, दारू बनते, मग दारू कशाला बनायचं, असं मैखाना बनते. असं करत करत आध्यात्मिक लेव्हलवर जे ते गाणं नेतं. मला वाटतं की त्याचा एक वेगळाच अनुभव. आणि कधी कधी मला वाटतं की विमानात बसून बाहेर खिडकीच्या बघत असताना ढगांचे विविध जे आकार, खाली जमीन, पावसाळा, वाहत्या नद्या, आणि त्यावेळी जर गाणी चालू असेल, असं वाटतं की सर्वात अप्रतिम, मला वाटतं इतकं जवळ स्वर्गाचं असतं की स्वर्गीय आनंद काय असतो तो त्याच्यात खरं ढगात क्लाउड 9 म्हणतो. जसं मी विचारलं तसं आशाबाई म्हणा, दिदी म्हणा, यांना तुमचं हे गाण्याचं प्रेम मला नाही वाटत. कारण मला लता दिदींशी माझी ओळख आहे. लता दिदींना होतं, तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात होता, त्यांना भारतरत्न दिलं पाहिजे असं म्हणणारा मी. आणि त्यात बाळासाहेबांनी थोडीशी माझी त्यांच्या स्वभावाने टिंगल केली होती भारतरत्न देण्याबद्दल. मला याचा आनंद आहे की मी जे म्हटलं ते पुढे घडवता आलं. आता त्या राज्यसभेतही आहेत त्यामुळं. आणि त्यावेळी मी भाषण केल्यावर ते मला म्हणाले की तुम्ही फारच चांगलं बोललात माझं. तर त्यावेळी म्हटलं की दिदी माझं हे वाक्य तुम्ही आता पुन्हा म्हणणार नाही, आणि आत्ता माझं टेप नाही, तर मी हे तुमच्या आवाजात टेप करून ठेवला असतं. कारण माझ्यासमोर मला, मी तुम्हाला जसं टोनी ब्लेअरचं सांगितलं, हे मूल्यवान आहे. अशा जिंशी माझा म्हणजे असा 2-3दा परिचय, कधी बाळासाहेबांकडे बसला, असा आपला फार परिचय. त्यामुळे त्यांना हे अंग माहीत. मला असं वाटतं की कदाचित याच्याविषयी फारच कमी माहिती, म्हणजे आता तुमच्या माध्यमातून जास्त लोकांपर्यंत गेली तर. अन्यथा अगदी जवळचे मित्र वगळता याची काय इतकी लोकांना माहिती असेल, म्हणजे 1000भर DVD असतील असं नाही मला काही वाटत. कोणाला एवढं नाही, असतील का नसतील माहित नाही मला. अटलजींच्या घरी असतात ते मला माहिती आहे. आता ते त्यांच्याही कुटुंबियांना खूप, अडवाणी खूप सिनेमा पाहतात आता. पण ते बहुधा त्या नव्या DVD त्यांचं सप्लायर मी आहे. मला माहिती नसेल पण पुण्यामध्ये SM जोशी, SM जोशींची एकूण प्रकृती बघता हे खोटं वाटेल, त्यांना सिनेमा बघण्यामध्ये आणि क्रिकेटची मॅच बघण्यात विलक्षण रस असतो. क्रिकेटची तर मी याच्यावरच पाहतो. आणि मला असं साधारणतः याच्यावर पाहण्याची जी, अर्थात अजूनही माझं मत आहे, कारण मी ज्यावेळी मुंबईत असते त्यावेळी मी जातो, की स्टेडियमवर जाऊन पाहण्याची जी क्रिकेट मॅचची मजा आहे ती टीव्हीवर नाही. फक्त स्टेडियमवर अशा जागी पाहिलं पाहिजे जिथे टीव्ही असेल. कारण आपलं लक्ष गेलं, विकेट गेली तर ती आपल्याला दिसत नाही पुन्हा श्रोत. आपण मात्र टीव्ही असेल तर आपण त्याच्यावर पाहू शकतो. तेवढं वगळलं तर तिथली मजा काही. तुमचं शब्दांचं प्रेम लक्षात घेता गाण्यामध्ये स्वरांइतके सुरांइतकंच तुम्हाला त्यातले गीतकार, कवी हा जास्त मला वाटतं जवळच्या वाटत असेल. हा, कारण मी सांगितलं ना की त्याच्यातून म्हणजे मला एवढं कळतं की शेवटी म्हणजे स्वर हे एका अर्थाने ब्रह्मस्वरूप, म्हणजे त्याच्यामध्ये शब्दांचा अर्थ नाही, मुळात तिथंच जातं. मला असं वाटतं की माझी जेवढी आत्ता ऐकण्याची क्षमता किंवा पात्रता निर्माण झाली आहे त्याच्यात मला निश्चितपणे
शब्दांचं महत्व वाटतं. त्यामुळे प्रत्येक शब्द हा जास्त, आणि मला वाटतं साधारण माणसाला संगीतामध्ये शब्दच ते कम्युनिकेट करतो. कारण नुसत्या सूर आणि स्वरावर जायचं असेल तर त्यासाठी म्हणजे कान खूप प्रयासपूर्वक तयार करा. जावेद अख्तर तुमचे खास दोस्त आहेत? हा, जावेद खास दोस्त आहेत. नाही, दोस्त आहेतच, प्रश्नच नाही. त्यांची आमची भेटही अशीच काही म्हणजे विचित्र कारणामुळे झाली. म्हणजे मुळात असं आहे की तशी शबाना आझमी माझी आवडती नटी, म्हणजे त्या अर्थाने चांगले काम कर. विशेषतः शबाना आझमी आणि आता आपला जो नवीन विसरत होतो करीनाचा मित्र असलेला त्याचा बाप पंकज कपूर, असं मी आता लक्षात ठेवावं लागतं उलट नव्या पिढी. त्यांचा मला एक डॉक्टर की मौत म्हणून सिनेमा होता, फार सुरेख सिनेमा होता, उत्तम टेस्ट. हा, तर त्यामुळे त्या सिनेमापासून तर त्याच्यामुळे मला शबाना आझमी म्हणजे आकर्षक सगळ्या अर्थाने. तर एकदा मी एक भाषण द्यायला गेलो की सेक्युलरिझम, आणि माझ्या स्वभावाने मी तिथे शब्द उच्चारला की आय एम नॉट सेक्युलर. तर सगळे हादरले, कोण नेता आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की MP प्रमोद महाजन इज सेक्युलर, ओनली प्रमोद महाजन इज हिंदू. म्हणलं मी सगळे धर्म मला समान कसे वाटतील, मला माझा धर्म चांगला वाटतो, तुमच्या धर्माचा मी राग करत नाही. आणि खासदार म्हणून असं ते भाषण ते जावेद अख्तरना भयंकर आवडलं. दोघे नवरा बायको होते. त्यांनी मला म्हणजे आपण जेवायला या, एक 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी ठीक आहे तुझ्या घरी जेवायला, म्हणजे तुला पिकअप करतो. तर 10 वर्षापूर्वी जावेद अख्तर आजचा नव्हता. त्यांनी एक फियाटमधून मग ते ड्राईव्ह करून आम्ही दोघंच माझं गाडी नव्हती, रस्त्यात त्याच्याशी अशा गप्पा झाल्या. आणि मी इतका बहुश्रुत माणूस कमीत कमी माझा जेवढा चित्रपटसृष्टीशी संबंध आला पाहिला नाही. आणि त्याच्या घरी गेलो तर मी शबानाजींना सांगितलं की इथं जेवण मी मान्य केलं तुमच्या घरी यायचं म्हणून. जावेद अख्तरचा तासभरचा प्रवास माझ्यावर झाला नसता आणि त्याच्या आधी जर तुम्ही दोघांनी मला वेगवेगळं जेवायला बोलावलं असतं तर मी निश्चितपणे तुमच्याकडे आलो असतो, जावेदकडे गेलो नसतो. पण मला आत्ता तुम्ही आणि जावेदनी मला 2 वेगळ्या हॉटेलमध्ये त्याच वेळी बोलावलं, तुम्ही तुमच्याकडे येणार नाही, मी जावेदकडे जाईन. इतकं मला त्या माणसाबद्दल आणि त्याची जी खोली आहे, म्हणजे दुःखही वर्णन करण्याची, त्याचं मला सगळे शेर तसे आठवत नाहीत, पण एक शेरमध्ये तो म्हणतो की वजह हमारे बर्बादी के मत पूछे, वजह हमारे बर्बादी के मत पूछे, ऐसे जिंदगी से खेले है की जैसे दूसरे की है. म्हणजे आम्ही स्वतःच्याच आयुष्याशी असे खेळलोय जसं दुसऱ्याचं आयुष्य समजून खेळ. आणि त्याची ती ताकद आहे. म्हणजे त्याचा जो तर्कश काव्यसंग्रह आहे, त्या तर्कश काव्यसंग्रहामध्ये त्यांनी जी वर्णनं केली आहे, मला वाटतं की हा सिनेमातला गीतकार याच्या फार पलीकडं पोहोचले. कविता माझ्यावर असं नाही, मला ती वाटते माझ्यावर त्यांनी केली असं नाही. त्याच्यावर एकच कविता आहे जी त्यांनी स्वतःवर स्वतःच्या मुलीवर केलेली आहे. परंतु त्याच्यात त्यांनी का केली आहे मला माहित नाही, पण माझा अंदाज असा आहे की त्याची एक कविता आहे, एक मोहरे का सफर. पता नाही ती केल्यानंतर जणू काही ती माझ्यावर केली असावी किंवा माझ्यासारख्या माणसावर केली असावी असं मला त्याच्यातून वाटतं. फार सुरेख त्यांची ही जी कविता आहे, एक मला एक मोहरे का सफर असं आहे. मोहरा म्हणजे जो आपण प्यादं म्हणतो असं. आणि हे कोणत्याही आयुष्याला लागू शकतं, पण राजकारणाला जास्त लागतं. आणि कदाचित माझ्या आयुष्याशी थोडं सारखेपणा असेल, त्यामुळे ती मला वाटतं जणू मला लिहिली आहे, नसावी पण मला लिहिली असं आहे. आणि म्हणून ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात आवडची कविता आहे. म्हणून सहज तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतो. एक मोहरे का सफर. जब वो कम उम्र का ही था उसने ये जान लिया था अगर जीना है बड़ी चालाकी से जीना होगा. आंख के आखरी हद तक है बिसाते हस्ती. म्हणजे जो आयुष्याचा बुद्धिबळाचा पट आहे तो जिथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत आहे. आणि वो मामुलीसा एक मोहरा आहे. म्हणजे हे जो राजकारणाचा जगाचा बुद्धिबळ आहे तो छोटासा मोहरा आहे.
एक एक खाना बहुत सोच के चलना होगा। बाजी आसान नहीं थी उसकी। दूर तरफ चारों तरफ फैले थे मोहरे, जल्लाद, निहायत सफाक, सफाकचा बेदर्द, त्यांच्या मनात काही दयामया नाही, बहुत ही चालाक, अपने कब्जे में लिए पूरी बिसात। म्हणजे नुसते जल्लाद नव्हते, बेदर्द नव्हते, बेरहम नव्हते, तर पूर्ण जो राजकारणाचा बुद्धिबळ आहे तो त्यांच्या ताब्यात होता। उसके हिस्से में फकत मात केली, म्हणजे त्याच्या नशिबात तर हरणं होतं, बाकी काहीच नव्हतं। वो जिधर जाता उसे मिलता, ते मला सकाळी विचारत होता लोक कसे वागतात। वो जिधर जाता उसे मिलता, हर नया खाना नई घात के लिए, प्रत्येक खाण्यात नवा संकट। वो मगर बचता रहा, चलता रहा, एक घर, दूसरा घर, तीसरा घर, पास आया कभी औरों के, पास आया कभी औरों के, कभी दूर हुआ। वो मगर बचता रहा, चलता रहा, गोया कि मामूली सा मोहरा था मगर जीत गया। गोया कि मामूली सा मोहरा था मगर जीत गया। यूं वो एक रोज बडा मोहरा बना। बुद्धिबळच असतं ना, शेवटच्या ह्याच्यात तुम्ही राजा होता, प्रधानमंत्री होता। यूं वो एक रोज बडा मोहरा बना। आणि इथून मग त्या मोहऱ्याचं दुःख तो सांगतो। अब वो महफूज है एक खाने में, आता त्याला काही भीती नाही, ज्या खाण्यामध्ये तो आहे तिथे एकदम सुरक्षित है, महफूज है। अब वो महफूज है एक खाने में, इतना महफूज, इतना सुरक्षित है कि दुश्मन तो अलग, दोस्त भी पास नहीं आ सकते। म्हणजे अत्युच्च पदाचं दुःख तो व्यक्त करतो, सुरू माणूस मोहरा म्हणून करतो, पण तिथे पोहोचतो तेव्हा तो इतका सुरक्षित करतो, शत्रू तर सोडा, दोस्त नाही। आणि मग शेवटच्या वेळेत तो म्हणतो, उसके एक हाथ में है जीत उसकी, उसके एक हाथ में है जीत उसकी, दूसरे हाथ में तनाई है। दुसरं कोणीच नाही, बरोबर आहे, एकटाच आहे। आणि त्यामुळं ज्याला आपण अत्युच्च पदावर माणूस शेवटी एकटाच असतो, म्हणजे ज्यांचं नेतृत्व करतो तेही इतके दूर असतं की त्याला तिथे, म्हणून तो म्हणतो की एका हातात त्याचा विजय, दुसऱ्या हातात त्याचं एकाकी पण आहे। तुम्हाला हे एकटे पण जाणवतं? कधी कधी जाणवतं, नाही असं जाणवतं, मी अजून इतका मोठा मोहराही झालो नाही आणि इतका सुरक्षितही नाही, परंतु निश्चितपणे मला असं वाटतं, आणि मलाच काय, मला वाटतं आपण ज्यावेळेस, म्हणजे आयुष्य फार विचित्र गोष्ट आहे की आपण प्रसिद्ध होण्यासाठी मरतो। सगळ्या लोकांनी मला ओळखावं, आणि मग लोक ओळखू लागण्याचा आपल्याला त्रास होतो, मला जेवायला जाता येत नाही, मला शॉपिंग करता येत नाही, मला थिएटरमध्ये बसता येत नाही, तुमचं सांगितलं इतकं मोठं व्हायला नाही, तू साधा राहिला असतं, तू कुठेही गेलो असतो, आणि म्हणून माणूस हे विरोधाभासत असतं। पण निश्चितपणे तन्हाई ही, मला असं वाटतं की हे यशाबरोबर येणारं अपरिहार्य। आयफेल टॉवर पासून, पिसापासून, चीनच्या भिंतीपासून, जगातल्या निवडक गोष्टी आहेत सगळ्या। साधारण हा आमचा दिवाने खास आहे। बरं, फारच जवळचे मित्र असले तर आम्ही बसायला येतो, फार कमी वापरतात, पण नॉर्मली साधारण मी दुनियाभर ज्यावेळी फिरतो त्यावेळी त्यातली एखादी वस्तू आवडली की मग ती आणली तर इकडं तिकडं न ठेवता मी मुख्यतः इथे ठेवतो। ते काय वाद्य कुठल्या स्वरूपाचं आहे? नाही, ते कोणीतरी भेट दिलेलं आहे, आता तो डब्बा आहे, आता हे लाकडाचं पाहिलं तुम्ही ना, तर कधी कधी हे इतकं सुरेख टेबल आहे, वा, व्यवस्थित करण्यासाठी, आर्टिस्टिक याच्या अर्थाने पेन ठेवण्यापासून अशा सगळ्या गोष्टी जमा करतो। पण मुख्यत्वेवरून मी याला जसं काय म्हणतो 7 वंडर्स जसं आपण म्हणतो, 7 आश्चर्य, तर समजा आयफेल टॉवरला गेलो तर मी ते तिथूनच घेऊन येतो, किंवा चीनमध्ये गेलो तर तिथेच मिळालेली आहे, किंवा इजिप्तमध्ये पिरॅमिडला गेलो तर ह्याचा कागद सुद्धा इजिप्शियन आहे, म्हणजे असं प्रिंट सगळा कागद त्याचा वेगळा असतो, किंवा इथे पिसाला गेलो तर ते तेवढंच आहे इटलीमध्ये। अशा गोष्टी जमा करत येत असतो। हे सर्वात मला कमाल वाटते, म्हणजे
ताजमहलचे फोटो आपण अनेक ठिकाणी बघतो, पण ही खास तुमची सूचकता दिसते. मुळात काय एकदा मी सहज तुम्ही म्हटल्यासारखं हे खरं आहे की ताजमहाल भारतीय लोकांना माहीतही असतो, आपलं 7 विश्वामधलं आपलं स्वतःचं विश्व आहे. परंतु मला हे लावण्यामागे ताजमहाल लावण्यापेक्षा ताजमहालचं अनेकदा वर्णन यमुनेकाठी ताजमहाल आणि मग ती प्रीती आणि ती पाखरं प्रेमाशी जोडले असं सगळं जोडलेलं आहे. परंतु ताजमहालचं इथे रवींद्रनाथ टागोरने जी वर्णन केलं आहे ते मला असं वाटतं की आजपर्यंत कुणीही केलेलं नाही. जर वाचायचं म्हटलं तर ते म्हणतात, लेट ओनली लिंगर ऑन द चीक ऑफ टाइम अ सॉलिटरी टीयर, पियरलेस व्हाईट सबलाईम, धिस ताजमहाल. मला असं वाटतं की ताजमहालचं इतकं सुंदर म्हणजे कालातीत वर्णन म्हणजे आहे, बिचारा 400 वर्षच जुना, पण रवींद्रनाथ त्याचं वर्णन करताना एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही बॅग कोण भरतो तुमची? माझी बॅग मी भरतो. मी मुळात व्यवस्थित आहे आणि त्यामुळं मी 7-8 दिवस आधीच बॅग भरायला सुरुवात करतो, कधी विसरत नाही. आणि आपण असं म्हणू शकतो की डोळे झाकून तुम्ही असं विश्वास ठेवू शकता की माझं काय कुठे ठेवलंय हे मी सांगू शकतो. मी वस्तू हरवत नाही, वस्तू नेताना विसरत नाही, आणि त्यामुळे एका अर्थाने मी फार व्यवस्थित प्रवास करतो. या सगळ्या वस्तूंप्रमाणे तिकडे तुमच्या घराच्या अगदी बाहेरच्या बाजूला मी रोल्स रॉयस गाडी एक खास पाहिली. काय तो प्रकार दाखवतो मी. हा अँटिक पीस कुठलं? ऍक्च्युली हे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे रोल्स रॉयस गाडी आहे. आणि एखाद्या पत्रकारांनी ही बघितली आणि मला विचारलं ही कोणी दिली? मुलांनी दिली. त्यांनी ते वर्तमानपत्रात छापलं आणि त्याच्यावरून प्रमोद महाजनांना त्यांच्या मुलांनी त्यांनी रोल्स रॉयसला मर्सिडीज केलं, मर्सिडीज दिली असं छापलं. आता ही अशी गाडी आहे की माझा एक चांगला उद्योगपती मित्र चहाला आला आणि पाहिलं तर म्हणलं, प्रमोद तुला तर काही गाड्यांचा नाद आहे असं कधी ऐकलं नाही. आणि खरं आहे, मला काही गाड्यांचा तसा नाद नाही. म्हणजे माझा नाद हा व्यायामशाळा आणि चित्रपट संगीत एवढाच आहे. फार मोठ्या गाड्या लांब गाड्या असा माझा नाद नाही. आपल्या अँबॅसिडर मला चालतं. त्यामुळे म्हणलं तुला गाड्याचा नाद नाही, तू एवढी जुनी गाडी व्हिंटेज कार तुझं कुठून आली? मला तसंही नकोच आहे, तुला पाहिजे घेऊन जा. म्हणलं नाही असं. म्हणलं मी पैसे दे. म्हणजे ठीक आहे, किती देतो? त्यांनी मला 1.25 कोटी रुपयाला ही गाडी मागितली. आणि मग मात्र मला काही हसणं माझं आवडता येईना, कारण या गाडीची किंमत 50,000 रुपये सुद्धा नाही. ही मुळात हैदराबादमध्ये एक कलाकार आहे जो हुबेहूब गाड्या तयार करतो. आणि माझ्या मुलांनी माझ्या 50व्या वर्षी काय वाढदिवस द्यायची तर खाली रोल्स रॉयस देण्याची त्याची तर ऐपत नव्हती. आणि काय मला वाटत नाही, म्हणजे आली तर चांगली पण मला नाही वाटत येईल. परंतु त्याला वाटलं काय करावं, तर त्याला ते हैदराबादमध्ये मित्र सापडला. तर म्हणलं मी तशीच गाडी करून देतो, कोणाला ओळखू. त्यामुळे ही काहीही नाही, हा रोल्स रॉयसचा केलेला मॉडेलचा सांगाडा आहे. तशी ही गाडी एवढंच आहे की ही चालते. हा, ह्याच्यात एक छोटस 2 व्हीलर स्कूटर असतं, त्याचं इंजिन बसवलं आणि तुम्ही त्या बाजूला त्याचं ते पायडल आहे. असं रोल्स रॉयसला पायडल नसतं. त्याच्यामुळे ते मारलं की हे चालतं. बाकी मग मात्र ह्याचं स्टिअरिंग बिअरिंग सगळं चालतं. असं नाही घेतलं काही चालत नाही. तुम्ही पाहिलं तर ते खाली चाक हलतात, असं नाही की हे चालत नाही. हे चालतं, लाईट आहे. गंमत म्हणून मी मेंटेन केले. ज्यावेळी मी ह्यांना विचारलं तर त्यावेळी म्हणाले हे 2 व्हीलरचं इंजिन आहे, याला 2 व्हीलर नाही, त्यामुळे मग गाडी ह्याला रजिस्ट्रेशन द्यायला आरटीओ तयार नाही. आणि मग बिना रजिस्ट्रेशनची मी ह्याला रस्त्यावर नेऊन अजून एक बॉक्स आयटम मध्ये महाजनांची बातमी नको म्हणून मग मी अशीच राहिले. नाहीतर अन्यथा संसदेत ही गाडी एकदा संसदेत जायची माझी अजूनही इच्छा आहे, कधी विशेष परवानगी दिली तर. काय ते सायकल? ते ऍक्च्युली सायकल आहे. म्हणजे साधारणतः 2 माणसांनी मिळून कशी चालवावी अशा पद्धतीची सायकल बनवलेली आहे. एकाच वेळी 2 माणसंही चालू शकतात. आणि गंमत म्हणून त्यांनी त्याच माणसांनी ही बनवलेली आहे. ह्याला काही मला बाहेर न्यायला हरकत नाही. पण माझ्या मनात विचार आहे की पेट्रोलचे भाव जर अजून एकदा वाढले तर त्याच्या निषेधार्थ आपण
पुढे बहुधा अटलजींना बसून मागे अडवाणीजींना चालवायला सांगू असं काहीतरी करून ती मात्र नक्की चौकट हो. तुम्ही आपण आता आतमधनं आलो तिथे जो ज्याच्या टेबलवर बसलेलो होतो तेही काहीतरी वेगळं ऐतिहासिक आहे ना. नाही, मुळात काय आहे, या घरामध्ये माझं जिमचं काही इक्विपमेंट आणि माझं थोडंसं थिएटर सोडलं तर सर्व वस्तू अटलजी जसे सोडून गेले तशा आहेत. त्यामुळे माझं टेबल, मी बेडवर झोपतो, माझं त्यामुळे स्वतःचं काही नाही. आपण ज्या टेबलवर मग न्यारी करत होतो तो जो आपला टेबल आहे याला एक ऐतिहासिक महत्व आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे या घरामध्ये अटलजी पहिले 100 दिवस पंतप्रधान म्हणून राहिले आणि म्हणून भारताने न्यूक्लिअर होण्याचा, अणुस्फोट करण्याचा जो 98चा निर्णय इथे झाला आणि इथे डॉक्टर कलाम वगैरे यांच्या उपस्थितीत तो झाला, तर तो याच टेबलावर बसून झाला, असं त्याचं एक महत्व आहे. त्याच्यापेक्षा दुसरं महत्व जे माझ्याशी, कारण त्या चर्चेत मी नव्हतो, पुसटचं माहीत होतं पण मी चर्चेत नव्हतो, त्यामुळे मी असा दावा करू शकत नाही की मी त्यात होतो, फक्त ते घडलं. पण नंतर डॉक्टर कलाम ज्यावेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार झाले त्यावेळी मी त्यांचा इलेक्शन एजंट होतो आणि एक 15 दिवसाच्या प्रचारात कमीत कमी 8-10 वेळा डॉक्टर कलाम, मी आणि जॉर्ज फर्नांडिस आपण बसलो तिथे बसून, कधी न्याहारी, कधी जेवण दक्षिण भारताचं, आणि मग प्रचार कसा करायचा, काय लिहायचं. तर एका अर्थाने मी असं म्हणू शकतो की त्या टेबलाने पहिलं शुद्ध गैर काँग्रेसी मंत्रिमंडळ पाहिलं, पंतप्रधान पाहिला, भारताला अण्वस्त्रधारी करण्याचा निर्णय पाहिला आणि आजचे राष्ट्रपती कलाम आहे यांच्या निवडणुकीची सगळी मोहीम ही त्या टेबलावर आखली गेली आणि म्हणून त्या टेबलाला आपल्या दृष्टीने एक ऐतिहासिक महत्व आहे. आणि बहुधा हे घर ज्यावेळी सोडायची पाळी येईल त्यावेळी काही वस्तू मी विकत घेईन, त्यातलं ते टेबल हे काय आणि घेऊन जाईल. तुमचा तर एवढा मित्रपरिवार देशभर पसरलेला आहे, विविध भाषांमध्ये, विविध धर्मांमध्ये. तुमची स्वतःची पण तुम्ही मित्र असं कोणाला मानता? कारण ओळखीचे खूप असतात. मी मित्र माझे फार कमी आहेत. आता नावात जाणार नाही कारण त्यातून कोण आहे त्यांचं रहस्य एवढं. एक नाव मी सांगू शकतो आणि 2 मी साधारण सांगणार नाही. एकूण तसे मला 3च मित्र आहेत. बाकी काही माझे नेते आहेत, पुष्कळशी माझे सहकारी आहेत, काही माझे अन्वयी आहेत. पण मित्र या श्रेणीमध्ये फक्त 3 लोक आहेत ज्यांना मी मित्र म्हणू शकतो. त्यात एक गोपीनाथ मुंडेचं नाव मी सांगू शकतो. बरोबर. बाकी दोघं त्याचे इतके मोठे राजकारणी नाही आहेत, राजकारणाशी जवळून दुरून संबंधित आहेत. पण मित्र हा शब्द आपण मराठी भाषेत जितक्या सहजतेने वापरतो तितक्या सहजतेने मी आयुष्यात वापरत नाही. मला असं वाटतं की हे 3 लोक असे आहेत की माझ्या जीवनातला कुठलाही पैलू असा नाही जो यांना माहीत नाही. त्यामुळे माझी मित्राची व्याख्या अशी आहे की तुमच्या हृदयातला, जीवनातला अंधारातल्या अंधारातला कोपरा सुद्धा ज्याला माहीत असू शकतो इतका ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे तोच मित्र मानायचा. बाकी पण अशी संख्या खूप वाढू शकते, खूप येऊ शकते. आणि त्यामुळे ही इंग्रजी म्हण माझ्यासाठी फार वाईट आहे. द लाईफ शुड बी काउंटेड नॉट बाय इयर्स बट बाय फ्रेंड्स. मी अजून 3 वर्षाचा त्याच्यापेक्षा मोठा झालेलो नाही. तसे कमी. राजकारणामध्ये खरं तर आता पक्षाध्यक्षपद किंवा पंतप्रधान पद अशा 2 गोष्टी सोडल्या तर बाकीच्या विविध तुमच्या आवडीनिवडी आणि गोष्टीमध्ये हे करायचंय पण नाही जमू शकलेलं अजून, असं वाटतं कुठली खरी गोष्ट? पुष्कळ गोष्टी आहेत अशा. मला खंत आहे, मला गाणं ऐकायला आवडतं पण मला गाणं गाता येत नाही अशी मला खंत आहे. गाता येत नाही म्हणून एखादं वाद्य शिकावं तेही मला जमलं नाही याची मला खंत आहे. इतकी चित्रपट मी पाहतो, आपण काम करू शकलो नाही चित्रपटात याची मला खंत आहे. अशा पुष्कळ छोट्या मोठ्या गोष्टी गाता आलं नाही ही मनापासून. कारण तुमच्या या सफदरजंग मध्ये आपण आलोय, 7 सफदरजंग मध्ये साधारणपणे दिल्लीमध्ये असं सुंदर घर हे कोणीतरी गेल्याशिवाय कोणाचं तरी हुकलंय. दिल्लीचं परंपराच अशी आहे. खरं तर हे घर खूप मोठं आहे. माझी जितकी ज्येष्ठता आहे त्यानुसार हे घर मला मिळायला नको. पण हे
अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी हे माझ्या नावाने केल्यामुळं आता ते सरकार बदललं तरी माझं आहे. बर. पण मुळात ना दिल्लीतली ही जी सरकारी घरं आहेत ही नेहमी दोनच कारणारी मिळतात. पण कुणीतरी तिथे राहत असतो तुमच्या आधी. एक तर तो दुर्दैवाने मेला तर ते घर रिकामं होतं. बरोबर. किंवा जर तो हारला तर रिकामं होतं. त्यामुळे मेला किंवा हारला अशा अशुभ गोष्टींनीच नवा माणूस तिथे प्रवेश करू शकतो. क्वचितच एखादं घर असतं की जिथला माणूस मरतही नाही हारतही नाही पण कुठल्या तरी उच्च पदावर जातो आणि मग ते घर खाली होतं. हे माझ्या सुदैवाने हे घर असं आहे की इथे अटलजी होते, ते विरोधी पक्षाचे नेते होते, ते इथून पंतप्रधान झाले आणि हे 7 सब्जेक्टवरून ते 7 रेसकोर्सला राहायला गेले. शेजारीचीच गल्ली आहे, इथून अर्धा किलोमीटर सुद्धा अंतर आहे. आणि त्याच्यातून एका अर्थाने पदोन्नतीने मिळालेलं घर, ज्याला काही म्हणजे मृत्यू किंवा हारणं ह्याला जर अशुभ मानलं तर असे काही अशुभ ग्रह नाहीत, असं एक खास घर आहे. मला तर स्वतःला, मलाच नव्हे तर ही प्रातिनिधिक भूमिका आहे की तुम्हाला सुद्धा हे घर सोडायचीच वेळ आली तर पदोन्नतीनच हे सोडायची वेळ येऊ त्या दृष्टीने मनापासून शुभेच्छा देतो आणि दिवाळीच्याही मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.